नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, माझं नाव आहे अमोल. माझं वय आहे साधारण 30 वर्ष. मी 10 वर्षांपूर्वी जेव्हा कॉलेजला शिकत होतो तेव्हाची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. अभ्यासात माझं मन कधीच लागत नव्हतं. कॉलेज फक्त मी करण्यासाठी करायचो. मला ज्या गोष्टींची हौस आहे ती कधीच मिळाली नाही. खरं सांगायचं तर मला सेक्स व्हिडिओ पाहायला खूप आवडायचे. मी सेक्स व्हिडिओ पाहण्यात एवढा गुंतून गेलेलो आहे की रोज 7 ते 8 व्हिडिओ पाहिल्याशिवाय माझा दिवसच संपायचा नाही. मी मित्र पण असे बनवले होते जे मला नवनवीन प्रकारचे असे व्हिडिओज व्हॉट्सॲपवरती रोज पाठवायचे. आम्ही व्हिडिओ पाहून सेक्सबद्दल फार गप्पा मारायचो आणि मजा करायचो. पण मला आता ते व्हिडिओज पाहून असं वाटायला लागलं होतं की एक तरी बाई आपल्या तावडीत सापडावी, जेणेकरून मी तिला रगडून काढावं. मला मुली तर कधी आवडल्याच नाहीत. मला ते सगळे व्हिडिओज पाहताना मोठमोठ्या बॉलवाल्या भाभी आणि अशा आंटीज बघायला आवडायच्या. जेव्हा पण मी मॉलमध्ये किंवा मेट्रोमध्ये जायचो तेव्हा आम्ही बायकाच पाहत बसायचो आणि लगेचच माझा छोटा भाऊ मोठा व्हायचा. मी एवढा भाभींच्या व्हिडिओमध्ये गुंतून गेलो होतो की माझी हौस कधी हौसेमध्ये बदलली ते मला कळालंच नाही. एक वेळ अशी आली होती की मी एखाद्या भाभीला करण्यासाठी काहीही करायला तयार होतो. मी वेड्यासारखा कोणतीही बाई ओळखीमध्ये असो नातेवाईकांमध्ये असो तिला मी शोधू लागलो होतो. पण माझं नशीब काही मला साथ देत नव्हतं. एकदा कॉलेजमधून मित्रांबरोबर घरी येताना एक मित्र फेसबुक ग्रुपबद्दल बोलत होता. मित्र मला म्हणाला की त्याने एक फेसबुक ग्रुप जॉईन केलाय आणि त्यात त्याला एक भाभी मिळाली. तो त्याच्याशी चॅटसुद्धा करायला लागलाय आणि तिनं काही दिवसांनी त्याला तिचा नंबरही दिलाय. आता ते दोघे फोनवर देखील रोज बोलतात. ते ऐकून माझ्या मनाची हालचाल आता सुरू झाली. मी उत्सुकतेनं मित्राला त्या फेसबुक ग्रुपबद्दल विचारलं. त्यानं त्याच्या मोबाईलला फेसबुक ग्रुप मला उघडून दाखवला. मी ग्रुपचं नाव लक्षात ठेवलं आणि घरी जाताच माझा लॅपटॉप घेऊन मी माझ्या खोलीत गेलो आणि जाऊन आधी त्या ग्रुपला जॉईन केलं. काही वेळानं मला मेसेज आला की मला फेसबुक ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. ते पाहून तर मी अगदी खुशच झालो. मी नुकताच जेवण करून रूममधून बाहेर आलो होतो. दुपारचे 3 वाजले होते. मी लॅपटॉप घेऊन पुन्हा फेसबुक ग्रुप उघडून पाहू लागलो. त्या ग्रुपमध्ये खूप मुलं आणि काही मुलींची नावं दिसत होती. मी पाहिलं तर तिथं मुलं आपला नंबर आणि नाव टाकतायत आणि मुलींना फॉलो करायला सांगतायत. याबद्दल माझ्या मित्रानंही मला सांगितलं होतं. त्यानं सुद्धा असाच नंबर टाकला होता आणि तेव्हा त्याला कॉल आला होता. मला सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, पण मित्रानं सांगितलं होतं की एकतर विश्वास होता आणि तो खरं बोलत असेल. त्यामुळे मी काही वेळ विचार केला आणि माझा नंबर त्या फेसबुक ग्रुपवर टाकला. मी काही वेळ वाट पाहत होतो की कोणी कॉल करेल, कोणी मेसेज करेल, पण तसं काहीच झालं नाही. शेवटी मी लॅपटॉप बंद केला आणि वैतागून झोपून गेलो. संध्याकाळी मी 6ला उठलो. मग रोजच्या प्रमाणे मी मित्रांना भेटायला गेलो. माझ्या डोक्यातून निघूनच गेलं की मी फेसबुकवरती माझा नंबर टाकलाय. मित्रांना भेटून मी घरी आलो आणि मग जेवण करून मी माझ्या खोलीत गेलो. आता 11 वाजले होते आणि उद्या कॉलेजमध्ये पण जायचं होतं. म्हणून मी लवकरच सर्व आटोपून झोपण्याच्या तयारीत होतो. रात्री झोपण्याच्या अगोदर मी रोज सेक्स व्हिडिओ पाहायचो आणि हलवून झोपायचो. त्यासाठी मी लॅपटॉप चालू केला. लॅपटॉप चालू होत असताना मला दिसलं की माझ्या मोबाईललाच कोणाचा तरी मेसेज आलाय. मी लगेच फोन पाहिला तर व्हॉट्सॲपवर कोणाचा तरी मेसेज आला होता. तो नंबर ओळखीचा नव्हता, त्यामुळे नाव कळालं नाही. मी मेसेज पाहिला तर त्यात लिहिलं होतं, तुझा नंबर मला फेसबुकवर मिळालाय. माझं नाव निकिता आहे. मी तुझे फोटोज पण पाहिले, तू खूप छान दिसतोस, म्हणून मी तुला मेसेज केला. जर तुला मैत्री करायला आवडत असेल तर मग आपण बोलूयात व्हॉट्सॲपवर. तो मेसेज पाहून मी चकितच झालो. पुढे मी काय करू या विचारात पडलो, कारण मी पहिल्यांदाच कोणत्या तरी मुलीशी बोलणार होतो. त्यामुळे एक भीती पण होती. मी काही वेळ विचार केला आणि निकिताला विचारलं, तू कुठे राहतेस आणि तुझं वय काय आहे? त्यावर निकितानं लगेच मेसेज केला आणि सांगितलं की मी पुण्यात राहते आणि माझं वय आहे 40 वर्ष. माझं लग्न पण झालंय. मी लगेचच जाऊन तिचा फेसबुक फोटो पाहिला. मी तिला लगेच माझ्या फेसबुक अकाउंटला स्वीकार करायला सांगितलं. निकितानं लगेच माझं अकाउंट स्वीकार केलं आणि मला आता तिचे सर्व फोटोज पाहायला मिळाले. तिनं खूप फोटो टाकले होते.
त्यात तिचा आणि तिच्या नवऱ्याचाही फोटो होता. तिचा आणि तिच्या मुलाचाही फोटो होता. ते पाहून मला कळालं की हा तर तिचा खरा अकाउंट आहे. हे सर्व फोटो पण मला खरे वाटत होते. आणि निकिता दिसायला पण खूपच सुंदर होती. मला तिचा एक फोटो फार आवडला. त्यात ती एका हॉटेल रूममध्ये होती आणि तिनं लाल रंगाची साडी घातली होती. त्यात तिची गल्ली दिसत होती. ती प्रत्यक्षात माझ्या स्वप्नात येणाऱ्या अगदी भाभीसारखीच होती. मोठमोठे हापूस आंबे, गुलाबी ओठ आणि एकदम छोटीशी कमर. निकिताला पाहून मला असं वाटलं जणू आज माझी इच्छा पूर्ण होईल. माझ्या मित्रानं मला सांगितलं होतं तसंच सर्व घडत होतं हेही मला जाणवलं. मी पुढे तिला म्हणालो, मी सुद्धा पुण्यातच राहतो, जमलं तर आपण भेटू शकतो का? त्यावर निकितानं लिहिलं की हो भेटू शकतो, पण आधी थोडी ओळख करून घेऊयात. एकदा मैत्री झाली की मग भेटू. मला पण ते पटलं आणि मी तिला होकार दिला. पुढे निकितानं मला माझ्याबद्दल विचारायला सुरुवात केली की मी काय करतो, माझं वय काय. मी तिला सर्व खरं खरं सांगितलं. मी सुद्धा तिच्याबद्दल तिला विचारलं तर तिचा नवरा एका मोठ्या कंपनीमध्ये काम करत होता. बहुतेक वेळा तो मुंबईलाच असायचा आणि तेव्हा ती घरी एकटीच असायची. आणि तिला एक 9 वर्षांचा मुलगाही आहे, पण तो हॉस्टेलमध्ये राहतो, त्यामुळे ती शक्यतो घरी एकटीच असते. हे ऐकून मला फारच आनंद झाला. आता जवळजवळ 12 वाजले होते. ती म्हणाली, मी झोपते आता, पण आपण उद्या बोलू. पण माझी तर आता झोपच उडाली होती. पण तिला त्रासही देणं बरोबर नव्हतं, नाहीतर ती रागावेल आणि बोलणंच बंद करेल, म्हणून मग मी काहीच म्हणालो नाही. पण झोपण्याआधी मी निकिताला विचारलं, तू तुझा आत्ताचा फोटो पाठवशील का? माझा मेसेज तिच्याकडे पोहोचला होताच की तिने लगेचच मला व्हिडिओ कॉल केला. आणि व्हिडिओ कॉल पाहताच मी अगदी घाबरलो, कारण काही क्षणांसाठी मला काही सुचेच ना. पण मी हिम्मत करून व्हिडिओ कॉल उचलला. व्हिडिओ चालू होताच मला निकिताचे पाय दिसू लागले. निकितानं हिरव्या रंगाची नायलॉनची मॅक्सी घातली होती आणि ती व्हिडिओ कॉलवर अगदी हळूहळू मॅक्सीवर खेचू लागली. अगदी मला तिचे पाय दिसत होते. जशी मॅक्सी वर जाऊ लागली तशी तिच्या दोन्ही मांड्या मला दिसू लागल्या. निकितानं हळूहळू मॅक्सी वर खेचली आणि आता मला तिची चड्डी दिसू लागली. निकितानं आतमध्ये सफेद रंगाची चड्डी घातली होती. तिनं पूर्ण मॅक्सी वर घेतली आणि ती आता तिच्या चड्डीवरती हात फिरवू लागली. तिचं ते तसं रूप पाहून माझी काय अवस्था झाली तुम्हाला काय सांगू. आणि मग तिनं हळूहळू आपल्या चड्डीमध्ये हात घातला. आणि मग इकडे तर मी डान्सच करायला लागलो होतो. त्यानंतर मग आमच्या दोघांचाही कार्यक्रम झाला आणि मग मी फोन बेडवरती बाजूला ठेवून तसाच नागडा पडून राहिलो. काही वेळानं निकिताचा मेसेज आला, खूप मजा आली, धन्यवाद. मी पण तिचे आभार मानले, कारण खूप दिवसांनंतर मला अशी मजा आली होती. तिच्याशी बोलताना मी शेवटचं विचारलं की आपण कधी भेटू शकतो. त्यावर तिनं उत्तर दिलं की मी सांगेन जेव्हा माझा नवरा परत जाईल. ते 2-3 दिवसासाठी बाहेर जाणार आहेत तेव्हा. मी ठीक आहे म्हणून आम्ही दोघेही मग झोपलो. त्या दिवशी मला खूप छान झोप लागली. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी मी उठलो तेव्हा मला तिची आठवण फारच सतावू लागली. एक प्रकारची व्याकुळता मला जाणवू लागली होती. मला तिच्याशी बोलायचं होतं. मी विचार केला की तिला मेसेज करू, पण भीती वाटत होती की चुकून जर तिच्या नवऱ्यानं मेसेज वाचला तर गडबड होईल. म्हणून मी मेसेज करणं टाळलं आणि निकिताचा समोरून मेसेज येण्याची वाट पाहू लागलो. मी रोजच्याप्रमाणे कॉलेजला गेलो. क्लासमध्ये तर माझं लक्षच नव्हतं. 10-15 वेळा मी फोनवरती मेसेज आलाय का ते पाहिलं, पण निकिताचा काही पत्ता नव्हता. शेवटी मी कॉलेज संपल्यावर निघालो तेव्हा 1 वाजले होते. मी आज एकटाच होतो, कारण माझा मित्र गावी गेला होता. मी बसस्टॉपवर पोहोचलो आणि बस पकडण्यासाठी तेवढ्यात माझा फोन वाजला. मी नंबर पाहिला तर निकिताचा फोन होता. निकिताचा फोन पाहून मी फारच खुश झालो. लगेचच फोन उचलला. समोरून निकिताचा पहिल्यांदाच आवाज आला. तो कोमल आवाज ऐकून जणू मी स्वर्गातल्या परीशीच बोलतोय असं मला वाटू लागलं. निकिताने विचारलं की काय करतोयस. त्यावर मी तिला म्हणालो की आत्ताच कॉलेजमधून निघालोय, घरी जात होतो, बस स्टॉपवर थांबलोय. मग निकिता पुढे म्हणाली, विसरलास की काय एका दिवसात मला. त्यावर मी तिला म्हणालो, तुला कसं विसरेन, सकाळपासून तुझ्या मेसेजची वाट पाहतोय. मी मेसेज नाही केला कारण मला भीती वाटत होती की तुझा नवरा मेसेज पाहिल. त्यावर निकिता म्हणाली, नवरा नाही पाहत माझा मोबाईल,
पासवर्ड टाकलाय, त्याला पासवर्डही माहीत नाही. मग निकिता म्हणाली, का माझी आठवण करत होतास का? मी निकिताला म्हणालो, मला खूप भेटायची इच्छा होते, तू सांग आपण कसं आणि कुठे भेटायचं. निकिता ते ऐकताच म्हणाली, मला पण तुला भेटायची इच्छा आहे, पण आत्ता नाही भेटू शकत. माझा नवरा इथेच आहे, तो पुढच्या आठवड्यात जाणार आहे 3-4 दिवसांसाठी बाहेर. तेव्हा आपण ठरवू कुठे आणि कसं भेटायचं. मग मीही त्यावर तिला ठीक आहे असं म्हणालो आणि मग आम्ही नॉर्मल गप्पा मारू लागलो. निकिताला माझ्याबद्दल मी सर्व सांगितलं आणि मी तिच्याबद्दल विचारू लागलो. आम्ही आता रोजच फोनवर बोलू लागलो, चावट गप्पा मारू लागलो. मी निकिताला जे व्हिडिओज मी पाहत होतो ते व्हिडिओज तिला पाठवू लागलो. मला जे मनात येईल ते विचारू लागलो आणि निकिता सुद्धा अगदी मन मोकळेपणानं उत्तर देऊ लागली. तिचं ते चावट बोलणं ऐकून माझी फारच वाईट अवस्था व्हायची. मला जेव्हाही मोका मिळायचा तेव्हा मात्र मी हलवून मोकळं करायचो आणि निकिताच्या बोलण्यात जणू एक वेगळ्याच प्रकारची जादू होती. मला आता फक्त निकिताबद्दलच विचार येऊ लागले. दिवसभर मी तिच्याबद्दलच विचार करत असे. जवळजवळ 4 दिवस झाले आम्ही फोनवर बोलत होतो. मी निकिताच्या विचारामध्ये आता पूर्ण मग्न झालो होतो. मी तिला आता माझी गर्लफ्रेंड समजू लागलो होतो. बोलण्यातच आठवडा कधी निघून गेला कळलंच नाही. शनिवार आला आणि रात्री 11 वाजता निकिता आणि मी व्हॉट्सॲपवर बोलत होतो. निकिताशी बोलताना मी तिला म्हणालो, मला तुला भेटायची फार इच्छा आहे. त्यावर तिनं नकार दिला आणि ती म्हणाली की माझा नवरा इथे आहे, इथे बाजूला झोपला आहे, आत्ता मी फोन करू शकत नाही. पण आज मला राहवत नव्हतं. एवढ्या दिवस चावट गप्पा मारल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारची खाज मला सुटली होती. आणि आता काय करायचं म्हणून मी निकिताला परत म्हणालो की काहीतरी कर, कारण मी फार उतावीळ झालोय. मला फक्त तुला एकदा उघडं पाहायचंय, पाहिजे तर बाथरूममध्ये जा आणि एकदा व्हिडिओ कॉल करून दाखव. त्यावर निकिता म्हणाली, थांब पाहते. मी उत्सुकतेने वाट पाहतच होतो. खूप वेळ गेला पण निकिताचा काही मेसेज आला नाही. घड्याळात 1 वाजला होता. मी माझ्या खोलीत पूर्ण अंधार करून बेडवर बसलो होतो. तेवढ्यात मला निकिताचा व्हिडिओ कॉल आला. मी लगेचच व्हिडिओ कॉल उचलला आणि मला निकिता दिसू लागली. ती बाथरूममध्ये होती. निकिताने हातानंच मला इशारा केला. बोलणं शक्य नाही म्हणून आम्ही दोघेही इशाऱ्यानंच बोलत होतो. निकितानं फोन समोर उभा ठेवला आणि कॅमेरासमोर उभी राहिली. तिने फोन असा ठेवला होता की तिचं तोंड दिसत नव्हतं, पण खालचं पूर्ण शरीर दिसत होतं. निकितानं गुलाबी रंगाची नायलॉनची मॅक्सी घातली होती आणि मग तिनं हळूहळू एक एक करून सगळे कपडे काढले आणि सगळं मला दिसू लागलं. मग आमच्या दोघांचाही कार्यक्रम झाला आणि मग माझा श्वास आता वाढला होता. मी जोरजोरात श्वास घेऊ लागलो आणि मी स्वतःला सावरतच होतो की तेवढ्यात निकिताचा मेसेज आला की मजा आली ना. मी त्यावर तिला म्हणालो की खूप मजा आली. मला आता खूप इच्छा झाली आहे तुला भेटायची. तुला भेटल्याशिवाय मी आता राहू शकणार नाही. त्यावर ती म्हणाली की होईल, तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल, काही दिवस थांब. त्यावर मीही तिला होकार दिला आणि निरोप घेऊन मग आम्ही दोघेही झोपलो. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि याचा पुढचा भाग येणार आहे तोही पाहायला विसरू नका. धन्यवाद.